नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत रंजक आर्थिक गणितावर चर्चा करणार आहोत. वैयक्तिक वित्त व्यवस्थापनामध्ये आपण घेतलेले काही निर्णय सुरुवातीला वरवर पाहता अगदी सारखेच वाटू शकतात, पण जसा काळ पुढे सरकतो तसतसे त्यांचे परिणाम एकमेकांपासून खूपच वेगळे असू शकतात. आज आपण अशाच दोन वेगवेगळ्या आर्थिक मार्गांचा अभ्यास करणार आहोत. या दोन्ही मार्गांची सुरुवात जवळजवळ एकाच रकमेच्या मासिक गुंतवणुकीने होते, पण जेव्हा आपण बरोबर 20 वर्षांचा कालावधी पाहतो तेव्हा मिळणारे अंतिम परिणाम अक्षरशः थक्क करणारे असतात. चला तर मग थेट या आकडेवारीकडे वळूया. ही स्लाइड पहा. इथली समानता खरंच खूप मनोरंजक आहे. एका बाजूला आपल्याकडे गृहकर्जाचा EMI आणि दुसऱ्या बाजूला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP आहे. दोन्ही मार्गांसाठी दर महिन्याला साधारणपणे 17,000 रुपयांची आवश्यकता आहे. दोन्ही ठिकाणी 8.5% दर लागू होतोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मार्ग बरोबर 2 दशक म्हणजेच 20 वर्षांसाठी आखली गेली आहेत. सुरुवातीला बघताना असं वाटतं की दोन्ही प्रक्रियांमध्ये समान रक्कम आणि समान वेळ खर्च होत आहे. पण जसजसे आपण खोलात जाऊ तसं ही स्पष्ट होईल की हा केवळ एक भ्रम आहे. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया, कर्ज घेण्याची किंमत. सुरुवात करूया एका साध्या उदाहरणापासून. समजा इथे मूळ कर्जाची रक्कम 20 लाख रुपये इतकी आहे, बँकेने दिलेला वार्षिक व्याजदर 8.5% आहे आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी ठरलेला कालावधी बरोबर 20 वर्षांचा आहे. हे आकडे आपला पाया आहेत. आता आजच्या काळात 20 लाख रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही, पण या रकमेवर पुढील 20 वर्षांसाठी आकारलं जाणारं व्याज कशाप्रकारे वाढत जातं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इथूनच हा अतिशय महत्त्वाचा आकडा समोर येतो. 17,356 रुपये हा आपला मासिक EMI आहे. ही अशी रक्कम आहे जी कोणत्याही परिस्थितीत न चुकता दर महिन्याला पुढील 20 वर्षे खिशातून बाहेर जाणारच आहे. अर्थव्यवस्थेत कितीही बदल झाले तरी रोख रकमेचा हा प्रवाह स्थिर आणि अटल राहतो. थोडक्यात सांगायचं तर हे कर्ज फेडण्यासाठीची ही एक अत्यंत काटेकोर बांधिलकी आहे. आता हा पुढचा आकडा जरा लक्ष देऊन पहा. 21,65,552 रुपये. हे पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल, कारण हे केवळ आणि केवळ भरलेलं व्याज आहे. 20 वर्षांच्या कालावधीत बँकेला दिलेलं हे निव्वळ व्याज आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मूळ घेतलेलं 20 लाखांचं कर्ज या रकमेपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजेच कर्जाची मूळ रक्कम 20 लाख आणि त्यावरील 20 वर्षांचं व्याज त्याहूनही अधिक. या चार्टवरून हे चित्र अगदी स्फटिकासारखं स्पष्ट होतं. बघायला गेलं तर इथे एक अतिशय धक्कादायक वास्तविकता समोर येतेय. ती म्हणजे व्याजाचा भाग हा मूळ रकमेच्या भागापेक्षा चक्क मोठा आहे. जेव्हा आपण 20 लाखांचं कर्ज घेतो आणि त्यावर 21 लाखांपेक्षा जास्त व्याज भरतो तेव्हा बँकेला परत केलेली एकूण रक्कम थेट 41,65,552 रुपयांवर जाऊन पोहोचते. दीर्घकालीन कर्जामध्ये व्याजाचा बोजा किती प्रचंड असू शकतो हे यातून अगदी डोळ्यांत अंजन घालण्यासारखं स्पष्ट होतं. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे म्हणजेच भाग 2 कडे वळूया. चक्रवाढ व्याजाची ताकद. मगाशी आपण पाहिलेली समानता पुन्हा एकदा आठवूया. इथेही तोच 8.5% अपेक्षित वार्षिक परताव्याचा दर आणि वेळ तीच 20 वर्षांची गृहीत धरली आहे. फरक फक्त एवढाच आहे की यावेळी EMIच्या 17,356 रुपयांऐवजी दरमहा 17,000 रुपये SIPच्या माध्यमातून गुंतवले जात आहेत. रक्कम थोडीशी कमी आहे, पण तीच शिस्त आणि तोच कालावधी इथेही लागू होतो. सलग 20 वर्षे दरमहा 17,000 रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर खिशातून प्रत्यक्षात गेलेली एकूण रक्कम होते 41,04,000 रुपये. मगाशी कर्जाच्या उदाहरणात पाहिलेल्या एकूण 41.65 लाख रुपयांच्या आसपासच जाणारा हा आकडा आहे, होय ना? दोन्ही परिस्थितींमध्ये साधारणपणे तेवढीच रक्कम खर्च झालीय. पण खऱ्या अर्थाने जादू तर इथे घडते. हा आकडा पहा. 1,16,25,561 रुपये हा आपला अंदाजित परतावा आहे. यात कुठलीही जादू नाहीये, तर हे चक्रवाढ व्याजाचं म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं निव्वळ गणित आहे, जे काळाच्या ओघात शांतपणे काम करत असतं. जेव्हा परताव्यावर पुन्हा परतावा मिळत जातो तेव्हा 20 वर्षांसारख्या दीर्घ कालावधीत अशी प्रचंड मोठी रक्कम उभी राहू शकते. हा चार्ट जर आपण मगाशच्या कर्जाच्या चार्टशी ताडून पाहिला तर चित्र एकदम उलट दिसतं. इथे आपली 41 लाखांची एकूण गुंतवणूक त्या 1,16,00,000च्या परताव्यासमोर अगदीच छोटीशी वाटते.
मूळ गुंतवणूक आणि मिळालेल्या परतावा या दोन्हीची बेरीज केल्यास 20 वर्षानंतर जमा होणारं एकूण मूल्य चक्क 1,57,23,561 रुपयांच्या घरात जातं. गुंतवणुकीचं हे सामर्थ्य खरोखरच अफाट आहे. चला आता भाग 3 मध्ये या अंतिम परिणामांची समोरासमोर तुलना करूया. हा तक्ता दोन्ही मार्गांचा अगदी स्पष्ट सारांश मांडतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन्ही पर्यायांमध्ये खिशातून जाणारी एकूण रक्कम आश्चर्यकारकरित्या समान आहे, सुमारे 41 लाख रुपये. पण अंतिम परिणाम मात्र पूर्णपणे भिन्न आहेत. गृहकर्जाचा मार्ग निवडल्यास 20 वर्षांनंतर स्वतःच्या मालकीचं एक कर्जमुक्त घर मिळतं, तर SIPचा मार्ग निवडल्यास हातात 1,57,00,000पेक्षा जास्त रोकड जमा होते. अर्थात इथे कोणतंही एकच पारडं जड आहे असं म्हणता येणार नाही, कारण स्वतःच्या घराचं एक वेगळंच भावनिक आणि व्यावहारिक महत्त्व असतंच. पण केवळ आर्थिक गणिताचा विचार केला तर हे आकडे आपल्याला दोन पूर्णपणे वेगळी टोकं दाखवतात. आणि हे सर्व समजून घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा या मूळ चित्राकडे येऊया. आपण आतापर्यंत जे काही आकडे आणि विश्लेषण पाहिलं ते सर्व याच एका इन्फोग्राफिकवर आधारित होतं. काळ आणि व्याज एकत्र आल्यावर एकाच रकमेला ते कशाप्रकारे दोन पूर्णपणे विरुद्ध दिशांना नेऊ शकतात हे यात अत्यंत अचूकपणे दाखवले. अगदी सोपं पण खूप प्रभावी असं हे गणित आहे. या संपूर्ण विश्लेषणानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार समोर येतो. 20 वर्षांच्या या दीर्घ प्रवासात चक्रवाढ व्याजाला आपल्यासाठी एक जड ओझं बनू द्यायचं की संपत्ती वाढवणारं एक शक्तिशाली इंजिन बनवायचं? भविष्यातील एखादं मोठं आर्थिक उद्दिष्ट गाठायचं असेल तर या 8.5% व्याजाच्या समीकरणाची कोणती बाजू अधिक योग्य ठरेल यावर विचार नक्की करा.